गाडी दुसऱ्यांदा CNG भरत आहे. येताना एकदा भरलोय, आता परत एकदा भरायला. आणि काही जण गेले तिकडे फिरायला बाहेर CNG भरूपर्यंत. मागं होती 1, 2, 3 नंबर होती, लवकर आलाय तरी इथे काय गर्दी नाही. तिथे येताना गर्दी होती. आता चाललोय अक्कलकोटला. स्वामी समर्थ. पोहोचलो अक्कलकोटमध्ये. पूर्ण अंधार झालाय, 7 वाजलेत आता. मंदिर पुढे वाटतं, अजून चालत चाललोय पुढं. काय गर्दीमुळे काय नाही, आवाज येणार नाही. गर्दी काय तेवढी नाही, पण ही गाड्यांचा आवाजामुळं आपला आवाज जाणार नाही व्हिडिओमध्ये. मंदिराकडे हे सगळं असं सगळं गर्दी आहे. इकडे साईडला सगळं स्टॉल लागलेत खायचं, अजून काय 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 लागले. हा हे काय काय आतलं लाईव्ह चालू आहे मंदिरातलं. आता हे प्रवेशद्वार आहे. फायनली इथं आहे पुढं मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर. इथं आत एंट्री. हे काय भारी आहे, इथं नाव वगैरे मस्त आहे बघायसाठी. ते काय ओळे रांग लागले, ओळ लागले, कधी सापडणार ना दर्शन वगैरे घेऊन परत इकडे आले. इथं पण काय आहे, इथे काय माहीत नाही नक्की मला. काय आहे, दोरा वगैरे बांधतात. आत कुठलं देव आहे काय नाही. स्वामी समर्थबद्दलच कुठलं तर देव. ते गेट बंद करायला त्याने गेट बंद करायला सगळेजण आत चालल्यामुळे. इकडे आहे गर्दी बसले सगळं, जे कोणी स्त्री पुरुष आले सगळे बसले तिकडे. जेवढं होत आहे तेवढं लाईव्ह दर्शन देतच आहे तुम्हाला. ह्या व्यतिरिक्त काय राहिलं असेल राहणारच, कारण गर्दी इथं काय करण्यात आलं. याच्यामध्ये लाईट आहे आणि हे वर असं दिसतंय, वर खांब आहे आणि यात लाईट आहे पूर्ण. दर्शन वगैरे झाला तर चाललो बाहेर. इथून एकदा दर्शन करूया. आता चाललो बाहेर. सगळे पुढे आहेत आणि मी त्यांच्या मागं. आणि इथं नारळ फोडते. इथे काय प्रसाद वाटप चालू आहे वाटतं. भारी तर आहे इथं स्वामी समर्थ बघण्यासाठी. अक्कलकोटमध्ये बघण्यासाठी भारी आहे. ते पुरुष रांग आणि महिला रांग सेपरेट आहे. इथं मिक्स नाही. जर एक जागी बघतोय आणि मिक्स असतो, इथं मिक्स नाही, सेपरेट आहे. महिलांसाठी इकडं आणि पुरुषांसाठी इकडं. फिरलो गेलं सगळं छान तर वाटलं, पण एक गोष्ट फिरून आज डोकं दुखाले. कसं काय दिवसभर जरा जास्तच पळापळी झाले वाटतं. काय इथं तिथे आधी दत्त मंदिरमध्ये तिथे विचार अजून आमचं फिरणंच चालू आहे. काय गाडी भारी आहे तिथं, 1 नंबर गाडी. चाललो गाडीकडे. त्यांनी सगळे प्रसाद घेतले, मी नाही घेतलो. काय प्रसाद घेण्यात काय, आपल्या गावातले पहिले जरी घरी मिळलं तरी मी पण प्रसाद म्हणायचं. 100 रुपये एवढ्या डब्याला. आणि ते 100 रुपये तिथे गावात काहीतरी घेऊन गेले तर 8 दिवस खाते प्रसाद म्हणून घरातले. टॅलेंटेड आहे आम्ही. विचार करायचं पुढचं लय. हां फालतूही खर्च करायचं नाही. पूर्ण ट्रिप फक्त 20 रुपयामध्ये केलं आहे. पूर्ण दिवस 20 रुपयामध्ये. कशाचाच खर्च नाही, कशाचं म्हणजे कशाचं. ते मधून बाहेर निघाले. पार्किंग म्हणजे काय, रस्त्याच्या साईडलाच लावले. पार्किंगचा काय विषय नाही.